स्टुडंट, काल आपण स्पॉन्टेनियस म्हणजे कोणती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा कोणती रिॲक्शन स्पॉन्टेनियस नाही, एन्ट्रॉपीच्या बेसवरती कोणती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे, एन्थाल्पीच्या बेसवरती कोणती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे, जर एन्ट्रॉपीची कंडिशन फेवरेबल असेल तर इक्वेशन काय तयार होतं, एन्थाल्पीची कंडिशन फेवरेबल असेल तर इक्वेशन काय तयार होतं, फॉर्म्युला काय तयार होतो, आणि एन्ट्रॉपीची कंडिशन फेवरेबल असेल तर फॉर्म्युला काय तयार होतो, किंवा दोनही फेवरेबल नसतील तर त्यावेळेस काय कंडिशन असते. एक फेवरेबल म्हणजे एन्ट्रॉपी फेवरेबल असेल आणि एन्थाल्पी फेवरेबल नसेल, इवन एन्थाल्पी फेवरेबल असेल आणि एन्ट्रॉपी फेवरेबल नसेल, तर त्यावेळेस ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही हे आपण कसं ठरवायचं, यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले काल आपण पाहिलेले आहेत. मग आज आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती आज आपल्याला एक एक्झाम्पल पाहायचं आहे, ज्याच्यामुळं ज्या कंडिशनमुळं आपल्याला ते इक्वेशन ज्या कंडिशनमुळं आपल्याला ते इक्वेशन किंवा ती रिॲक्शन किंवा ती सिस्टीम स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही याच्याबद्दल परफेक्ट आयडेंटिफिकेशन करता येतं, परफेक्ट डिसिजन घेता येतं. त्यासाठी एक क्वेश्चन पाहू आपण. तो क्वेश्चन आहे, ए इज कन्वर्टेड इंटू ट्वाइस ऑफ बी प्लस सी. ही एक इक्वेशन आहे. यासाठी आपल्याला दिला आहे डेल्टा एच इज इक्वल्स टू 30 किलो जूल पर मोल, 30 किलो जूल पर मोल, आणि एन्ट्रॉपी दिलेली आहे डेल्टा एस इज इक्वल्स टू 60 जूल पर मोल, 60 जूल पर मोल. आणि आपल्याला विचारले फाइंड द टेम्परेचर अबाव, आपल्याला विचारले फाइंड द टेम्परेचर अबाव which this reaction is spontaneous, above which this reaction is spontaneous, हे आपल्याला ठरवायचं आहे. आता आपण आपल्याकडं डेल्टा जीच्या 3 कंडिशन आहेत. डेल्टा जीची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. डेल्टा जीची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ती कंडिशन नॉन स्पॉन्टेनियस आहे. आणि डेल्टा जीची व्हॅल्यू इक्वल टू 0 असेल तर ती रिॲक्शन किंवा ती प्रोसेस इक्विलिब्रियम आहे असं आपण म्हणतो. मग या ठिकाणी आपल्याकडे दिलेल्या ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत त्या काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा डेल्टा एस, आपल्याकडे डेल्टा एस जो या इक्वेशनमध्ये दिलेला आहे तो जूलमध्ये दिला आहे, आणि डेल्टा एच म्हणजे एन्ट्रॉपी दिली आहे जूलमध्ये आणि एन्थाल्पी दिलेली आहे किलो जूलमध्ये. तर ह्या किलो जूलचं जूलमध्ये आपण कन्वर्ट करू 30 इंटू 10⁻³ जूल पर केल्विन जूल पर मोल असं आपण हे इक्वेशन कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे चेंज इन एन्ट्रॉपीची व्हॅल्यू 30 इंटू 10⁻². मग आता याच्यासाठी आपण काल इक्वेशन पण सॉल्व केले. आपल्याला ठरवायचं आहे की दिस रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, डेल्टा जी, हे इथंच लिहिलेलं आहे, डेल्टा जी इज लेस दॅन 0, डेल्टा जी इज लेस दॅन 0. त्याचबरोबर आपल्याकडं असं पण इक्वेशन काल आपण पाहिलं होतं, डेल्टा एच इज इक्वल्स टू मायनस टी डेल्टा एस इज लेस दॅन इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला काढायचे काय, टेम्परेचर.
काय काढायचं आहे? टेम्परेचर. डेल्टा एचची व्हॅल्यू किती दिली आहे? डेल्टा एचची व्हॅल्यू दिलेली आहे 30 इंटू 10⁻³ मायनस टेम्परेचर काढायचं आहे इंटू काय आलं पहा, या ठिकाणी डेल्टा एचची व्हॅल्यू किती दिली आहे? 60, बरोबर आहे, आणि हे लेस दॅन इक्वल टू 0. आता ही टोटल टर्म जर आपण तिकडं नेली तर ही कंडिशन काय येईल? प्लसमध्ये येईल. टोटल टर्म जर तिकडं नेलं तर आपल्याला हे इक्वेशन म्हणजे काय येईल बघा, 30 इंटू 10⁻³ इज लेस दॅन इक्वल टू, या ठिकाणी टी इंटू 60, म्हणजेच काय येईल? टी इज ग्रेटर दॅन इक्वल टू काय येईल बघा, 30 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 60. ऑल क्लिअर? सगळे क्लिअर झालं का बघा? म्हणजे हा इकडं डिवाइडमध्ये आला, हे आपण असं मांडलेलं आहे. 30 एक्क 30, 30 दुनी 60, म्हणजे या ठिकाणी आलं 1000, 10⁻³ डिवायडेड बाय 2 आला या ठिकाणी. आणि मग 10⁻³ म्हणजे काय, तर टी इज ग्रेटर दॅन 10⁻³ म्हणजे 1000 डिवायडेड बाय 2, आणि याच्या निम्मा जर केला तर या ठिकाणी आन्सर येतं 500 केल्विन, म्हणजे टेम्परेचर इज ग्रेटर दॅन 500 केल्विन. हे तुमचं आन्सर येतं. जर समजा टेम्परेचर 500पेक्षा जास्त असेल त्यावेळेस ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते, आणि त्यापेक्षा जर कमी असेल, आता ही रिॲक्शन कशी आहे? स्पॉन्टेनियस आहे. याच्यापेक्षा जर कमी असेल तर ती रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असेल. बघा लक्षात येते का? आता टी हा ग्रेटर आहे, म्हणजेच काय, ही रिॲक्शन कशी आहे? स्पॉन्टेनियस आहे. जर याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असेल, 500 डिग्री सेल्सिअस 500 केल्विनपेक्षा रिॲक्शनचं टेम्परेचर जर कमी असेल तर ती रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असेल. आणि जर टेम्परेचर एक्झॅक्ट इक्वल टू 500 केल्विन असेल तर त्यावेळेस ही रिॲक्शन कशी असेल? इक्विलिब्रियम असेल, असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला रिॲक्शन कोणत्या इक्विलिब्रियम आहे किंवा कोणती स्पॉन्टेनियस आहे किंवा कोणती नॉन स्पॉन्टेनियस आहे याचं परफेक्ट आयडेंटिफिकेशन आपल्याला करता येतं. ऑल क्लिअर? सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? पहा, मी परत एक वेळेस सांगतो, दिलेली रिॲक्शन जी तुम्हाला गिवन रिॲक्शन आहे ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा स्पॉन्टेनियस नाही, हे त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती ठरवायचं आहे. त्यासाठी एन्थाल्पीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एन्ट्रॉपीची व्हॅल्यू दिली आहे. एन्थाल्पीची व्हॅल्यू किलो जूलमध्ये दिली आहे, त्याला जूलमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. पण जेव्हा डेल्टा जी म्हणजे गिब्स फ्री एनर्जी इज लेस दॅन 0, दॅट इज द स्पॉन्टेनियस. गिब्स फ्री एनर्जी इज ग्रेटर दॅन 0, दॅट इज अ नॉन स्पॉन्टेनियस. आणि गिब्स फ्री एनर्जी इज इक्वल टू 0, दॅट इज द इक्विलिब्रियम प्रोसेस. जी या सर्व कंडिशन आपल्यासाठी आहेत. मग आता या रिॲक्शनमध्ये आपल्याला कोणत्या टेम्परेचरसाठी ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा कोणत्या टेम्परेचरसाठी ही रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे किंवा कुठल्या टेम्परेचरला ही रिॲक्शन इक्विलिब्रियमला असू शकते, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. त्यासाठी या सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याकडे तर टेम्परेचर इज ग्रेटर दॅन 500 केल्विन. जर टेम्परेचर 500 केल्विनपेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. 500पेक्षा जर कमी असेल तर त्यावेळेस ही रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असते. आणि जेव्हा टेम्परेचर हे एक्झॅक्ट 500 केल्विन असेल तर त्यावेळेस ही रिॲक्शन इक्विलिब्रियम कंडिशनला असते, असं आपल्याला ठरविता येतं, असं आयडेंटिफाय करता येतं. ओके, चला आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे कपलिंग रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट काय आहे? कपलिंग रिॲक्शन. कपलिंग म्हणजे काय? नेमकं जोडणे. काय जोडायच्यात? रिॲक्शन जोडायच्यात. पण का जोडायच्या आहेत त्याचं पण रिझन आपल्याला पाहायचं आहे. आपण हेडिंग टाकू कपलिंग रिॲक्शन.
कपलिंग रिॲक्शन. चला ओके. समजा कन्सिडर करा एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे आणि एखादी रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे आणि एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस सोबत जर अटॅच केली म्हणजे एक रिॲक्शन जी स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे तिला तर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता अगदी इन्स्टंटली डेल्टा जीच्या म्हणजे गिब्स फ्री एनर्जीच्या व्हॅल्यूवरनं ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस नाही याचं गिब्स फ्री एनर्जीच्या बेसवरती परफेक्ट आयडेंटिफिकेशन करता येतं. ज्या इक्वेशनचा गिब्स फ्री एनर्जी मायनसमध्ये आहे तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते असं इन्स्टंट आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. मग कपलिंग करायचं म्हणजे याच्यासोबत दुसरी रिॲक्शन जोडायची आहे. जेव्हा एखाद्या स्पॉन्टेनियस रिॲक्शनसोबत जर दुसरी नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन जर जोडली आणि त्या जोडणे म्हणजेच ॲडिशन जर केली तर फायनल इक्वेशन जे काही येणारं आहे ते त्याचा जो काही गिब्स फ्री एनर्जी तो जर मायनस आला तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे असं आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. त्यासाठी एक्झाम्पल बघू. ए इज कन्वर्टेड इंटू बी आणि यासाठी दिला आहे डेल्टा जी इज इक्वल टू मायनस 100 किलो जूल पर मोल. नाव सो सी द रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये गिब्स फ्री एनर्जी किती आहे? -100 किलो जूल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मायनस साईन रिप्रेझेंट केलं याचा अर्थ ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. मग ही रिॲक्शन काय झाली? स्पॉन्टेनियस. ऑल क्लिअर? ज्या रिॲक्शनचा गिब्स फ्री एनर्जी मायनस असतो ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. मग याच्यासोबत आता आपल्याला दुसरी एक रिॲक्शन घ्यायची आहे. सी इज कन्वर्टेड इंटू या ठिकाणी डी दिलेला आहे आणि या ठिकाणी गिब्स फ्री एनर्जी इज इक्वल्स टू +800 किलो जूल पर मोल. आता बघा मग ही रिॲक्शन कशी आहे? याचा गिब्स फ्री एनर्जी कसं आहे? +800 म्हणजे ही रिॲक्शन झाली नॉन स्पॉन्टेनियस. मग आता या दोन रिॲक्शन आपल्याला सायमल्टेनियसली एकाच ठिकाणी चालवायच्या आहेत म्हणजे जी नॉन स्पॉन्टेनियस आहे ती स्पॉन्टेनियस सोबत कंबाईन झाल्यानंतर दोनही रिॲक्शन स्पॉन्टेनियस होऊ शकतात. मग ते कसं काय? तर या दोघांची ॲडिशन करा. या दोघांची ॲडिशन केल्यानंतर ॲडिशनमध्ये काय होतं आहे? त्या दोघांची ॲडिशन करा. लेफ्ट हँड साईडचा ए त्याचबरोबर लेफ्ट हँड साईडचा सी, लेफ्ट हँड साईडचे कंटेंट लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडचा बी त्याचबरोबर राईट हँड साईडचा डी, राईट हँड साईडचे कंटेंट राईट हँड साईडला. या दोघांचे ॲडिशन करायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? डेल्टा जी इज इक्वल टू वरती काय आहे? -100 आणि काय आहे? +80. मग या ठिकाणी डेल्टा जी किती येतं? -20 किलो जूल पर मोल. क्लिअर झालं? मग आता काळजीपूर्वक पहा. वी सी प्रॉपरली इन दिस रिॲक्शन. आपण जर या रिॲक्शनला काळजीपूर्वक जर पाहिलं तर पहिल्या रिॲक्शनचा गिब्स फ्री एनर्जी हा निगेटिव्ह आहे. दॅट इज मीन बाय <0. इज इट क्लिअर? गिब्स फ्री एनर्जी इज <0. आणि जेव्हा गिब्स फ्री एनर्जी हा <0 असतो त्यावेळेस ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते आणि जर <0 असेल तर ती रिॲक्शन कशी असते? नॉन स्पॉन्टेनियस. आणि मग या दोन रिॲक्शन आपण एकाच ठिकाणी जेव्हा कंडक्ट करतो म्हणजे या दोन एकामेकाला ॲड केल्या, एकाच ठिकाणी आपण त्या रिॲक्शन केल्या, एका ठिकाणी ॲड केल्यामुळं गिब्स फ्री एनर्जी पण ॲड झाली. एकाची गिब्स फ्री एनर्जी मायनस होती, दुसऱ्याची प्लस होती. मायनस प्लसचं जेव्हा आपण कॉम्बिनेशन केलं तेव्हा आन्सर येतं. म्हणजे ही कोणती रिॲक्शन? ओव्हरऑल रिॲक्शन. ही कोणती रिॲक्शन? ओव्हरऑल रिॲक्शन आहे आणि या ओव्हरऑल रिॲक्शनचा गिब्स फ्री एनर्जी हा -20 आहे. दॅट गिब्स फ्री एनर्जी इज ऑल्सो <0. देअरफॉर दिस कपलिंग रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस रिॲक्शन. तर अशा प्रकारे तुम्हाला या स्पॉन्टेनियस रिॲक्शन आयडेंटिफाय करता येतात. म्हणजे कपलिंग रिॲक्शन एखादी स्पॉन्टेनियस असेल त्याच्यासोबत दुसरी नॉन स्पॉन्टेनियस कंडक्ट करून त्या दोन्ही रिॲक्शन आपण स्पॉन्टेनियसमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याचं एक्झाम्पल आहे रिडक्शन ऑफ मेटल.
मेटलचे ऑक्साईडमधला ऑक्सिजन सेपरेट करण्यासाठी, वन्स अगेन, मेटलसोबत जो ऑक्सिजन असतो तो सेपरेट करण्यासाठी जो रिड्युसिंग एजंट वापरतो आपण, कार्बन, आणि तो कार्बन मेटलचा ऑक्सिजन घेऊन जेव्हा बाजूला जातो तर त्यातली मेटल आणि ऑक्सिजनचं सेपरेशन करणारी ही ही नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते. पण जेव्हा ऑक्सिजनला कार्बन कंबाईन होतो, ऑब्वियसली दॅट रिॲक्शन, कारण मेटल म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे आणि याच्यातनं हीट बाहेर पडते ॲटोमॅटिकली. दॅट इज अ स्पॉन्टेनियस रिॲक्शन आणि ही नॅचरल प्रोसेस आहे. तर हे त्याचं एक एक्झाम्पल येतं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज. नेक्स्ट पॉईंट आहे स्टँडर्ड, शॉर्टकटमध्ये लिहितोय मी, स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज. आपण लास्ट लेक्चरला, म्हणजे याच्या अगोदर लेक्चरला, गिब्स फ्री एनर्जीचं इक्वेशन बघितलेलं होतं. गिब्स फ्री एनर्जी G=H - Ts. दॅट इज अ गिब्स फ्री एनर्जी, नॉट फॉर चेंज. पण आपल्याला वी कॅनॉट कॅल्क्युलेटेड ओनली जी, आपण नुसता जी कॅल्क्युलेट करू शकत नाही, त्याचबरोबर नुसता एच कॅल्क्युलेट करू शकत नाही, नुसता एस कॅल्क्युलेट करू शकत नाही, बिकॉज ऑफ ऑल दीज 3 व्हॅरिएबल्स आर, कारण हे 3 व्हॅरिएबल्स हे काय आहेत, स्टेट फंक्शन आहेत. देअरफॉर वी कॅल्क्युलेट और वी रिप्रेझेंट, तर याला आपण डेल्टा जी डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस असं रिप्रेझेंट करत असतो. ऑल क्लिअर? मग हे इक्वेशनसुद्धा आपण सॉल्व केलेलं आहे किंवा हे इक्वेशन आपण पाहिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण काय रिप्रेझेंट करतो, जर समजा एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही हे डिसाईड करण्यासाठी जेव्हा डेल्टा जीची व्हॅल्यू, बघा, डेल्टा जीची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे. फॉर फॉरवर्ड असू द्या किंवा फॉर बॅकवर्ड असू द्या, कुठलीही रिॲक्शन असू द्या. पण जेव्हा डेल्टा जीची व्हॅल्यू जेव्हा पॉझिटिव्ह असते तेव्हा ती फॉरवर्ड रिॲक्शन ही नॉन स्पॉन्टेनियस असते. तर बॅकवर्ड रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस असते. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल ए इज कन्वर्टेड इंटू डी, ही एक रिॲक्शन आहे. आत्ता ही फॉरवर्ड आहे आणि या ठिकाणी डेल्टा जी मी लिहिलेला आहे पॉझिटिव्ह. यावरनं डेल्टा जीवरनं तुम्ही काय डिसाईड करता की ज्या रिॲक्शनचा गिब्स फ्री एनर्जी पॉझिटिव्ह असतो ती रिॲक्शन कशी आहे, नॉन स्पॉन्टेनियस आहे. पण ही फॉरवर्ड रिॲक्शन कशी आहे, नॉन स्पॉन्टेनियस आहे. जेव्हा डीचं कन्व्हर्शन एमध्ये होतंय ही आहे नॉन स्पॉन्टेनियस. मग आता याची डेल्टा जी कशी आहे, पॉझिटिव्ह. जेव्हा डीचं कन्व्हर्शन एमध्ये होईल तेव्हा डेल्टा जीची व्हॅल्यू कशी असेल, निगेटिव्ह. मग त्यावेळेस रिॲक्शन कशी आहे, स्पॉन्टेनियस असते. म्हणजेच जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला जर पॉझिटिव्ह असेल तर तीच रिॲक्शन रिव्हर्सिबल असेल. म्हणजे ती रिॲक्शन जर बॅकवर्ड डायरेक्शनला जात असेल तर त्या रिॲक्शनला आपण स्पॉन्टेनियस रिॲक्शन असं रिप्रेझेंट करू शकतो. परत एक वेळेस सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. समजा एखादी रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला जात असताना त्या रिॲक्शनचा गिब्स फ्री एनर्जी जर पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेस ती रिॲक्शन, म्हणजेच त्या रिॲक्शनमधला फॉरवर्ड कंडिशनमध्ये होणारी रिॲक्शन ही कशी असते, नॉन स्पॉन्टेनियस असते. पण तीच रिॲक्शन जर बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर त्यावेळेस ती रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस असते. आणि जेव्हा एखाद्या केमिकल रिॲक्शनचा गिब्स फ्री एनर्जी एक्झॅक्टली 0 असतो
त्यावेळेस ती रिॲक्शन कशी असते, इक्विलिब्रियम कंडिशनला असते. मग आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे परत जाणार आहोत, कारण हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, स्टँडर्ड. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पण हे कंडिशन बघितलेलं, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटॅन्शियल, ऑल राईट, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, ह्या कंडिशन स्टँडर्ड. मग त्या स्टँडर्ड कंडिशनला, आता स्टँडर्ड म्हणजे काय, स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी म्हणजे काय, याच्या डोक्यावर झिरो लिहिणे. बऱ्याच ठिकाणी याला नॉट म्हणतात, डेल्टा जी नॉट, बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं. मग याच्या डोक्यावर झिरो ठेवणे याला म्हणायचं स्टँडर्ड. याच्या अगोदर कसा होता, फक्त चेंज इन गिव्स फ्री एनर्जी. आता कसं झालं, स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी चेंज. अगोदर कसं होता, गिव्स फ्री एनर्जी चेंज, याच्या डोक्यावरती झिरो ठेवल्यामुळे काय झालं, स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी. मग या स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जीच्या कंडिशन काय आहेत, ज्या ठिकाणी टेम्परेचर हे 298 केल्विन असतं, ज्या ठिकाणी प्रेशर हे 1 ॲटमॉस्फिअर असतं, या कंडिशनमध्ये जर एखादी प्रोसेस होत असेल तर त्यावेळेस त्याला स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी चेंज असं म्हणतो. परत एक वेळेस सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या ठिकाणी म्हणजे स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी म्हणजे ज्या ठिकाणचं टेम्परेचर हे 298 केल्विन असतं आणि प्रेशर हे 1 ॲटमॉस्फिअर असतं, याचा अर्थ ती रिॲक्शन किंवा ती प्रोसेस किंवा ती सिस्टीम स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी चेंज अंडर चेंज होत आहे. मग याला रिप्रेझेंट कसं केलं जातं, या रिॲक्शनमध्ये आपल्याला फॉर्म्युला काय आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस, राईट, दॅट इज अ फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आहे, आपण पाहिलेला आहे. मग याला आपल्याला स्टँडर्डमध्ये करायचं आहे, म्हणजे याच्या डोक्यावर झिरो झाला की स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी चेंज, स्टँडर्ड एन्ट्रॉपी, टेम्परेचर आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्ट्रॉपी. मग हे सगळे स्टँडर्ड कशासाठी आहेत, रिॲक्शनसाठी आहेत. म्हणून मग आपण हे इक्वेशन, स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी फॉर रिॲक्शन इज इक्वल्स टू स्टँडर्ड एन्ट्रॉपी ऑफ रिॲक्शन मायनस टी स्टँडर्ड एन्ट्रॉपी ऑफ रिॲक्शन असंही रिप्रेझेंट करू शकतो. लक्षात येते का बघा. मग याच्याशी संबंधित एक छोटासा क्वेश्चन दिलेला आहे, विचारलेला आहे. स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड आयडेंटिफाय करण्यासाठी, स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जीचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी त्याच्या डोक्यावरती एक छोटासा झिरो जर रिप्रेझेंट केलेला असेल तर त्याला आपण स्टँडर्ड कंडिशन असं म्हणतो. मग याच्याशी संबंधित, या फॉर्म्युलेशी संबंधित एक छोटासा क्वेश्चन आहे, तो आपण घेऊयात आणि मग पुढच्या स्टेप्सकडं आपण जाऊयात. तर क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो, the question is a plus 2b is equal to किंवा is converted into 2c plus 3d. इक्वेशन असा आहे, a plus 2b is converted into 2c plus 3d. हे एक इक्वेशन आहे. तर या इक्वेशनसाठी जनरल रिप्रेझेंटेशन आहे. या इक्वेशनसाठी आपल्याला स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली रिप्रेझेंट करू शकता. स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी जर काढायचं आहे तर स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी ऑफ प्रॉडक्ट मायनस स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी ऑफ रिॲक्टंट. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. इवन हा फॉर्म्युला कुठल्या बेसवरती आपण मांडलेला आहे तर त्याचंही मी तुम्हाला आठवण करून देतो. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट, मायनस
चेंज इन एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट या बेसवरती हा फॉर्म्युला जनरेट झालेला आहे. बघा ना, हे सुद्धा रिॲक्शनसाठी आहे. तर अशा प्रकारे मग या ठिकाणी हा रिॲक्टंट, हा प्रोडक्ट आणि यावरून आपल्याला या ठिकाणी रिॲक्टंट कोणते आहेत, तर हे 2 प्रॉडक्ट आहेत, हे 2 रिॲक्टंट आहेत आणि मग या दोघांचा एन्ट्रॉपी. तर हे आपल्याला इक्वेशन कसं म्हणता येईल, यांचा जर स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी कॅल्क्युलेट करायचा असेल, या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटचा आणि प्रोडक्टचा, इवन या टोटल रिॲक्शनचा स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी जर कॅल्क्युलेट करायचं असेल, डेल्टा जी रिॲक्शन स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 2 काय येईल, गिब्स फ्री एनर्जी स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ प्रॉडक्ट प्लस 3 स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ दुसरा प्रॉडक्ट, हे एका ह्याच्यामध्ये येतील, मायनस या ठिकाणी स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ कोणाचा प्रोडक्ट कोण आहे, या ठिकाणचा प्रोडक्ट कोण सी, या ठिकाणचा प्रोडक्ट कोण डी, त्या ठिकाणी स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ कोणाचा ए प्लस 2 स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ बी. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू जर दिल्या असतील तर तुम्ही या इक्वेशनचा काय कॅल्क्युलेट करू शकता, स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी कॅल्क्युलेट करू शकता. मग आता आपण ॲक्च्युअल एक्झाम्पलकडे जाऊ. एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. क्वेश्चन असा आहे, एका जेईच्या पेपरमध्ये विचारलेला आहे, I2 सॉलिड प्लस H2S gaseous, H2S gaseous is converted into twice of HI gaseous plus sulfur solid. ही रिॲक्शन दिलेली आहे आणि या रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिलं आहे स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ फॉर्मेशन ऑफ HI इज इक्वल टू 1.8 किलो जूल पर मोल. त्याचबरोबर स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2S इज इक्वल टू, या ठिकाणी दिला H2S गॅसियसमध्ये आहे, इज इक्वल टू काय आहे 30 किलो जूल पर मोल. या व्हॅल्यू दिल्यात आणि आपल्याला विचारलं काय आहे, फाइंड स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ रिॲक्शन. फाइंड स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ रिॲक्शन हे विचारलेलं आहे. मग आता आपल्याला हे सांगायचं आहे, हे सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन लिहून झाला सगळ्यांचा. तर आता याचं सोल्युशन, मग याच्यामध्ये काय कंडिशन आहे बघा. याही अगोदर एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, कुठल्याही रिॲक्शनमध्ये म्हणजे या टॉपिकमध्ये थर्मोडायनामिकमध्ये जेव्हा रिॲक्शन पाहता तेव्हा एखादा रिॲक्टंट हा नॅचरली ऑकरिंग स्टेटमध्ये असेल तर त्याच्या व्हॅल्यूज 0 असतात. आत्ता सध्या व्हॅल्यू कुठल्या दिल्या तुम्हाला, H2Sची व्हॅल्यू दिल्या, ट्वाईस ऑफ म्हणजे HIची व्हॅल्यू दिलेली आहे. HI इज अ प्रॉडक्ट, H2S इज अ रिॲक्टंट, सल्फर प्रॉडक्ट, आयोडीन रिॲक्टंट. But there is a don't give the value of I2, that means iodine and sulfur, because of iodine is obtained in a natural state. आयोडीन हा नॅचरली सॉलिड स्टेटमध्ये आढळतो. जर समजा आयोडीन हा लिक्विड किंवा गॅसियस फॉर्ममध्ये दिला असता तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली असते. इवन सल्फर जरी दिला असता, सल्फरचा सुद्धा स्टेट सॉलिड आहे, सल्फर जर तुम्हाला लिक्विड किंवा गॅसियस स्टेटमध्ये दिला असता तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू दिली असती. मग या सर्व कंडिशनला जो कुठला सबस्टन्स स्टँडर्ड कंडिशनला जर तो नॅचरली ऑकरिंग स्टेटमध्ये असेल तर त्याच्या व्हॅल्यू कशा असतात, 0 असतात. त्याच्यामुळं डेल्टा जी फॉर I2 सॉलिड स्टेटमध्ये असताना त्याची व्हॅल्यू 0 आणि डेल्टा जी फॉर म्हणजे स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी फॉर सल्फर, तो पण सॉलिड स्टेटमध्ये आहे, त्याचीही व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर. म्हणजे याच नाही तर
कुठलाही सबस्टन्स जो नॅचरली ऑकरिंग कंडिशनला आहे, नॅचरल निसर्गात ज्या परिस्थितीमध्ये, ज्या स्टेटमध्ये, नेचरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आढळतो, तर त्याची गिब्स फ्री एनर्जी, त्याची एन्ट्रॉपी, त्याची एन्थाल्पी ही काय असते, झिरो कन्सिडर केलेली आहे. म्हणजे आता या इक्वेशनमधले दोन टर्म डायरेक्टली निग्लेक्ट झाल्या, सल्फर सॉलिड स्टेट आणि आयोडीन. मग आता फक्त दोनच कंटेंट उरले, H2S सॉलिड अँड ट्वाईस ऑफ H2S गॅसियस अँड ट्वाईस ऑफ HI गॅसियस. तर हे इक्वेशन तुम्ही किंवा हे क्वेश्चन तुमचा लिहून झाला असेल अशी अपेक्षा मी ठेवतो, आणि मग याचं सोल्युशन मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे. तर बघा, दोन कंटेंट आपले रिड्यूस झालेले आहेत. आपला फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जीसाठी काय फॉर्म्युला, स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी इज इक्वल्स टू स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ अ प्रॉडक्ट मायनस स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ अ रिॲक्टंट. तर फॉर्म्युला आहे स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ रिॲक्शन इज इक्वल्स टू स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ अ प्रॉडक्ट मायनस स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ रिॲक्टंट. हा फॉर्म्युला आहे. मग आता तुम्हाला स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी प्रोडक्ट कोण आहे, HI. या ठिकाणी स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू गिब्स फ्री एनर्जी प्रॉडक्टची व्हॅल्यू दिलेली आहे, पण प्रॉडक्ट किती आहे, 2 आहेत, आणि एका HIची व्हॅल्यू किती आहे, 1.8. क्लिअर, 1.8 किलो जूल पर मोल मायनस या ठिकाणी डेल्टा जी फॉर रिॲक्टंट कोण आहे, H2S. त्याची व्हॅल्यू किती दिली आहे H2Sची, 30. मग या ठिकाणी डेल्टा G0 रिॲक्शन इज इक्वल्स टू, या ठिकाणी काय आला पहा, या ठिकाणी किती आला, 3.6 मायनस 30. मग डेल्टा जी फॉर रिॲक्शन इज इक्वल टू, आता या ठिकाणचं आन्सर काय येते, जर समजा पहा आन्सर काय येते 30.0 आणि इथं लिहिला 3.6, तर आन्सर किती येतं, इथं येतं 4, रिमाइंडर इथं 6, 10तनं 4 गेले 6, इथं आला 26.4, इथं आला -26.4 किलो जूल पर मोल. हे तुमचं आन्सर आहे. पण आपला मुद्दा काय आहे, ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का, ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे की स्पॉन्टेनियस नाही, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. जर ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल तर कुठल्या बेसवरती ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे, किंवा ही रिॲक्शन जर स्पॉन्टेनियस नसेल तर कुठल्या बेसवरती ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस नाही. मग आता काही मिनिटापूर्वी आपल्याला या सगळ्या कंडिशन दिल्या होत्या. डेल्टा G0ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 असेल तर ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. मग या ठिकाणी गिब्स फ्री एनर्जी ऑफ द रिॲक्शन इज लेस दॅन 0. ऑल क्लिअर, ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, याचा अर्थ काय झाला, ही रिॲक्शन काय आहे, स्पॉन्टेनियस आहे. सो देअरफॉर दिस रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस रिॲक्शन. लक्षात आलं का. तर अशा प्रकारे आपण रिॲक्शन स्पॉन्टेनियस किंवा नॉन स्पॉन्टेनियस आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे ज्याचा गिब्स फ्री एनर्जी हा मायनसमध्ये असतो, तर ती रिॲक्शन आपण स्पॉन्टेनियस आयडेंटिफाय करत असतो. चला, क्लिअर झाले या सगळ्या कन्सेप्ट. आय होप अशा अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही की ही सर्व कन्सेप्ट आपल्याला समजल्या असतील. कारण डेल्टा जीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे बघा, इथं आपण असं +1 0 आणि -1, लेस दॅन 0 म्हणजे मायनसमध्ये, ग्रेटर दॅन 0 म्हणजे प्लसमध्ये. तर अशा प्रकारे मग प्लस असेल तर नॉन स्पॉन्टेनियस, मायनस आहे तर स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. चला, ओके, इथंपर्यंत कळलं असेल किंवा समजलं असेल अशा अपेक्षा ठेवतो. आणि मग आता नेक्स्ट पॉईंटकडे जायचं आहे. या टॉपिकचा शेवटचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे थर्मोडायनामिक. इट इज व्हेरी कॉस्टली टॉपिक, is finish at the time. Now, what is the next point? A relation between Gibbs free energy and equilibrium constant. A relation between Gibbs free energy change and equilibrium constant
त्याला के पी म्हणतात. काय आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्याला के पी म्हटलेलं आहे. आपण नुसतं के म्हटलं तरी काही हरकत नाही. के पी ऑर के, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आपण के सुद्धा यूज करू शकतो. आता पहिला मुद्दा, आपण गिब्स फ्री एनर्जीपर्यंत आलेलो आहोत. इक्विलिब्रियम कॉन्सेप्ट 11वीला आपण शिकलेलो आहोत. काय आहे इक्विलिब्रियम? फॉर एक्झाम्पल, इक्विलिब्रियमसाठी आपण जाऊ. ए प्लस 2b इज इक्विलिब्रियम विथ 3c प्लस डी. ही एक केमिकल रिॲक्शन आहे आणि या केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला ठरवायचं आहे काय करायचं आहे. तर ते या रिॲक्शनचा कोशंट कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर या रिॲक्शनचा कोशंट म्हणजे क्यू इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू पॉवर 3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेस टू पॉवर 1 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर 2. हा रिॲक्शन कोशंट आहे. रिॲक्शन कोशंट म्हणजे नेमकं काय, की जेव्हा रिॲक्शन कॅरी करतो किंवा जेव्हा रिॲक्शन होते त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे कुठल्याही वेळेत, म्हणजे कुठल्याही कंडिशनमध्ये आणि कुठल्याही वेळेला आपण या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटचं इवन प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन परफेक्ट आयडेंटिफाय करू शकतो. त्यावेळेस त्याला आपण रिॲक्शन कोशंट म्हणतो. लक्षात आलं तर बघा, म्हणजे डेफिनेट आयडेंटिफाय करू शकतो. असं नाही की बघा, म्हणजे कसं काही वेळ, आता समजा जेव्हा ही रिॲक्शन चालू आहे तेव्हा ए डिसअपियर व्हायला आहे, बी किंवा सी किंवा डी अपियर होतोय, किंवा बी डिसअपियर होतोय, सी किंवा डी अपियर होतोय. मग याच्या वेळेस आपण रिॲक्शन थांबवायची आणि थांबवल्यानंतर आता एचं कॉन्सन्ट्रेशन किती, आता बीचं कॉन्सन्ट्रेशन किती, किंवा सीचं कॉन्सन्ट्रेशन किती, किंवा डीचं कॉन्सन्ट्रेशन किती, मग पुन्हा ती रिॲक्शन कंटिन्यू करायची. पुन्हा 5-1 मिनटं झाल्यानंतर पुन्हा म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या वेळेस रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करू शकतो, कधीही कॅल्क्युलेट करू शकतो, तो म्हणजे रिॲक्शन कोशंट, त्याला क्यूनी रिप्रेझेंट केलं जातं. मग याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट येतो. मग याच्यामध्ये फरक काय आहे? आणखीन एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणू आपण के इक्विलिब्रियम किंवा के पी म्हणू. के इक्विलिब्रियमला सुद्धा आपण असंच मांडतो. के इक्विलिब्रियमसुद्धा सी रेस टू पॉवर 3 इंटू कॉन्सन्ट्रेशन म्हणू किंवा ॲक्टिव्ह मास डी रेस टू पॉवर 1 डिवायडेड बाय ए रेस टू पॉवर 1 इंटू बी रेस टू पॉवर 2. मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? या इक्वेशनमध्ये फक्त आणि फक्त रिॲक्शन जेव्हा इक्विलिब्रियमला असते त्याच वेळेस त्याच वेळेस ॲक्टिव्ह मास किंवा रिॲक्टंटचं इवन प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आयडेंटिफाय करता येतं. त्याला आपण के इक्विलिब्रियम म्हणतो. अदरवाईज इतर कुठल्याही वेळेस जेव्हा तुम्ही रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करता त्यावेळेस जी टर्म येते त्या टर्मला आपण रिॲक्शन कोशंट असं म्हणतो. मग हे दोन कंडिशन कधी असतात इक्विलिब्रियम? जेव्हा ही रिॲक्शन इक्विलिब्रियम कंडिशनला असेल तर के इक्विलिब्रियम इज इक्वल टू क्यू असू शकतो रिॲक्शन. कारण क्यू इक्विलिब्रियम हे तर तुम्ही केव्हाही कॅल्क्युलेट करू शकता. ॲट एनी टाईम वी कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट, बट वी कॅनॉट कॅल्क्युलेट ॲट एनी टाईम. के इक्विलिब्रियम कॅनॉट कॅल्क्युलेटेड. दिस टर्म इज कॅल्क्युलेटेड ॲट ओनली फॉर इक्विलिब्रियम कंडिशन. रिॲक्शन ॲट इक्विलिब्रियमला, जेव्हा रिॲक्शन इक्विलिब्रियमला असते त्याच वेळेस के इक्विलिब्रियम आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग जेव्हा ही दिलेली रिॲक्शन इक्विलिब्रियम असेल तर त्याही वेळेस तुम्ही के इक्विलिब्रियम म्हणजेच क्यू असं आपण म्हणू शकतो. मग याच्याशी रिलेटेड एक गिब्स फ्री एनर्जीचा संबंधित गिब्स फ्री एनर्जीशी रिलेटेड एक इक्वेशन येतं. ते इक्वेशन आहे डेल्टा जी इज इक्वल टू, डायरेक्ट इक्वेशन आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी झिरो प्लस आर टी लॉग ऑफ टू द बेस ई क्यू.
मग आता जर समजा ही रिॲक्शन इक्विलिब्रियमला असेल, ही रिॲक्शन जर इक्विलिब्रियमला असेल तर आपण हे इक्वेशन असं मांडू शकतो, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी झिरो प्लस आर टी लॉग ऑफ टू द बेस ई नॉट फॉर क्यू ई, आणि या ठिकाणी के इक्विलिब्रियम असं लिहू शकतो. कधी लिहू शकतो? जेव्हा ही रिॲक्शन इक्विलिब्रियम कंडिशनला असेल तेव्हाच हे आपण असं राईट करू शकतो. पण जेव्हा जेव्हा रिॲक्शन इक्विलिब्रियमला आहे तेव्हा डेल्टा जीची व्हॅल्यू काय असते? 0. राईट. डेल्टा जीची व्हॅल्यू आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जीचं रिलेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. त्याच्यामुळं जर समजा नुसतं गिब्स फ्री एनर्जी काढणार असाल तर त्याही ठिकाणी डेल्टा जीची व्हॅल्यू इक्विलिब्रियमला असते आणि स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जीची व्हॅल्यू स्टँडर्ड कंडिशनला इक्विलिब्रियम असते. इथं स्टँडर्ड कंडिशन दिली आहे का? नाही. त्याच्यामुळं आपण ही टर्म इक्विलिब्रियमला कन्सिडर करतो जेव्हा ही रिॲक्शन इक्विलिब्रियम आहे. इथं स्टँडर्ड कंडिशन दिलेल्या नाहीत, त्याच्यामुळं डेल्टा जी झिरोची व्हॅल्यू इक्विलिब्रियमला येणार नाही. जर डेल्टा जी झिरोची व्हॅल्यू स्टँडर्ड कंडिशन दिल्या असतील आणि मग सांगितलं असेल इक्विलिब्रियमला तर ही व्हॅल्यू 0 होते. आत्ता सध्या गिब्स फ्री एनर्जीबद्दल आपण बोलत आहोत, तर त्यासाठी गिब्स फ्री एनर्जीचं इक्वेशन आपल्याकडं पाहता येत आहे. मग जी झिरोची व्हॅल्यू 0 झाली. या ठिकाणी 0 इज इक्वल टू स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी प्लस आर टी लॉग टू द बेस ई के इक्विलिब्रियम. मग याला आपण जर इकडे घेतलं तर डेल्टा जी झिरो म्हणजे स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी इज इक्वल टू मायनस आर टी लॉग टू द बेस ई के इक्विलिब्रियम. हे इक्वेशन आपल्याला फायनली गिवन होतं. मग ईची व्हॅल्यू माहिती आहे, लॉग टू द बेस ई इज इक्वल्स टू 2.303 लॉग टू द बेस 10. मग या ठिकाणी डेल्टा जी झिरो म्हणजे स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी इज इक्वल्स टू मायनस 2.303 आर टी log to the base 10 K equilibrium. This equation is finally given for the relation between. आता हे बघा, स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी आहे, दॅट इज द रिलेशन बिटवीन स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर अशा प्रकारे हे पॉईंट इथंपर्यंत क्लिअरली समजले असतील अशी आपण अपेक्षा ठेवू आणि या ठिकाणी थांबू. आणखीन एक 20 मिनिटाचं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये सेकंड लॉ कसा असतो, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकची डेफिनेशन, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, त्याचबरोबर झिरोतला काय असतो आणि त्याच्यावरती 1-2 क्वेश्चन आपण घेणार आहोत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आत्ता सध्या इथेच थांबू. थँक्यू. थँक्स अ लॉट.